Okay, so chapter 12, the last chapter of Netzwerk Neu, Einstiege, Geld regiert die Welt. Money governs the world. ये चैप्टर इसलिए मैंने चूज किया लास्ट में बिकॉज इसमें लास्ट हमारे दो इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट्स रह गए हैं. Partizip 1 als Adjektiv und Partizip 2 als Adjektiv. दोनों इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट्स हैं. कहीं भी आपको हाँ, लेजन में तो आ ही जाते हैं. आपको शाइवन में अगर आप इनको यूज करें तो बहुत अच्छा हो जाएगा. इनमें से कोई एक वेरी इंटरेस्टिंग, लेकिन दोनों इंपॉर्टेंट हैं और वो दोनों इसी चैप्टर के अंदर है. तो ये चैप्टर कवर करना थोड़ा सा लाजमी है. हो सकता है इसमें आज और कल 2 दिन लग जाए और फिर एक और दिन शायद ऐड करना पड़े. बट दिस चैप्टर इज इंपॉर्टेंट एज वेल एज द वोकैबुलरी इज ऑल्सो इंपॉर्टेंट क्योंकि इट्स अबाउट मनी. ठीक है. रेगेरुंग क्या होता है? गवर्नमेंट. तो उसी से वर्ब निकला है रेगिeren. क्या होता है ये? व्हाट डज इट मीन? टू टू रेगुलेट. रेगुलर। तो व्हाट इज द थीम ऑफ दिस चैप्टर? मनी. मनी 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 रेगुलेट द वर्ल्ड। यस. इट्स ऑल अबाउट मनी. इसके अलावा बैंक से रिलेटेड वोकैबुलरी है और सारी इंपॉर्टेंट अच्छी वोकैबुलरी है. ठीक है, तो हम इसको देखते हैं. पिक्चर्स देखें, मैं इसको खोलती हूँ आपके सामने. दिस इज पेज नंबर 6. आपने खोल लिया इसको? जी मैम। जो क्वेश्चन है हमारा वो है, wofür braucht man viel Geld und wofür eher nicht? किस चीज के लिए इंसान को पैसे चाहिए होते हैं और किस चीज के लिए नहीं चाहिए होते? वी आर गोइंग टू डिस्कस इट. ठीक है. लुक एट द पिक्चर्स. पिक्चर्स के हवाले से फिर एक हेयर एन एक्सरसाइज भी है. और आपको कुछ ऑडियो टेप्स सुनाई जाएंगी. आपने पिक्चर्स मैच करनी होंगी. आ, बी, सी, डी, ए, एफ उनके. या तो ओके। देखिए जरा पिक्चर्स को गौर से. मैं पहले हेरन चलाती हूँ, थोड़ा सा अच्छा है, हमारी पिक्चर्स भी डिस्क्राइब हो जाएंगी साथ में और फिर हम इनको डिस्कस करते हैं. वैसे अगर हम जनरली डिस्कस करें, वॉफ्योर ब्राउफमन गेल्ट kannst du mit mir ein bisschen erzählen, wofür man Geld braucht oder wofür du Geld brauchst? अगर मेरा क्वेश्चन ये हो, wofür brauchst du Geld, फिर आपका आंसर क्या होएगा? Vi brauche Geld Mhm. für täglich Aktivitäten, Mhm. äh, für Essen oder Shoppen vielleicht? shoppen. बस ना, और किस चीज के लिए पैसे चाहिए होते हैं? Um, For daily activities, ma'am, for food, for education, mhm. to improve our lifestyle Mhm. or ठीक है. ठीक है. तो इस यहाँ पे ब्रेन for travel. ठीक है. थोड़ा सा ब्रेन स्टॉर्मिंग करते हैं यहाँ पे. मैं यहाँ पे पॉइंट्स भी लिख देती हूँ आपके सामने. Zum Beispiel, ich brauche Geld, um meine Ausbildung au, Yes, ma'am. Ausbildung House building, zu finanzieren. Essen. इसको देखें. Um meine Ausbildung zu finanzieren. To finance my studies. Ja? Yes, ma'am. Um zum Beispiel monatliche Kosten, zum Beispiel, wie zum Beispiel Miete und जैसे हिला देते हो आप. हम्म. Resh, Spons resh, 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 एक मिनट. Rechnungen zu bezahlen. सालन बिल्कुल ठीक है. मैं यहाँ पे लिखती हूँ Rechnungen zu bezahlen. ठीक है. वेरी गुड.
Äh, और kleine Reisen. Essen, Lebensmittel, Zu kaufen, um kleine shoppen, Reisen zu unternehmen. आप भी ये लिखिए, पॉइंट्स नोट डाउन करें। जैसे आपने ट्रैवल की बात की है उसके लिए है। ठीक है, um Lebensmittel zu okay. kaufen, Mittel und Kleidung zu kaufen. Also es gibt sehr viele verschiedene unterschiedliche Dinge, für die du Geld gibst. Ma'am, for the Zukunft, ठीक है, für die zu Zukunft stay, sparen, vegan to save for the future. zu sparen, ne? Also es gibt For noch eine andere yes, ma'am. Frage, bevor Question है. Wofür brauchst du kein Geld? किस चीज के लिए आपको बिल्कुल कोई पैसे नहीं चाहिए? Hast du irgendwelche Ideen? Um, सांस लेने to breathe. Hmm, very good. To breathe is what in German? Zu zu atmen. Zu atmen. Very good. ठीक है. Zu atmen. Zeit mit Freunden zu verbringen. है ना? Yes, ma'am. Ja? Was noch? Yes, ma'am. Die Natur zu genießen. To enjoy the nature. Hm? Zu lachen, Yes, ma'am. zu reden, Zeit mit meiner Familie zu verbringen, mit meinen Kindern zu spielen. Ja, es gibt sehr viele verschiedene Yes, Dinge, ma'am. für die du Geld nicht brauchst. एक मिनट आप इसको देखिएगा, Yes, पॉइंट ma'am. देखिए जरा. Back नहीं जाए. ठीक है, आगे चलते हैं. पिक्चर्स को गौर से जरा देखें. मैं इसमें आपकी लिस्टिंग की जो हेयर एक्सरसाइज है वो रन करती हूँ. यू विल हेयर सम सीन्स और आपने बताने कि कौन सी पिक्चर के बारे में. यहाँ पे क्या हो रहा है? यहाँ पे कोई स्पा है. जिश erholen, जिश ausruhen, इस तरह की कोई चीजें हो रही है, राइट? हाँ. Pazigen और इसके बाद मैम फागड यहाँ क्या हो रहा है? से और स्पील. der Mann kauft Schuhe. इसमें है से के अंदर, बिल्ड से के अंदर. नो हम्म. काउफे शू है. हाँ, der शू Mann काउफ kauft Schuhe. डे में शू काउफ. बे में मैम स्पाजीगिन. Motorradfahren. स्पाज. डे के अंदर. अच्छा इसमें है. डे में फागड. मैं बे का बता रही मोटोगाड है, फागाड तो नहीं है. थी. मोटोगाड. ए को देखिए. ठीक है, घर दिखाया हुआ है. Das Wohnzimmer ist sehr ordentlich. Es gibt sehr viele schöne Dinge यस मैम. im Wohnzimmer, ne? Und F में Gitarre spielen. गिटार स्पील. Der Junge genießt mit. और G के अंदर die Leute sitzen miteinander, sie spielen vielleicht mit dem Sand oder so. ये क्या कर रहे हैं? What are they doing? Was machen sie? क्लियर नहीं. क्या कर रहे हैं? आ रहा है समझ? चले देखते हैं कुछ इस. क्लियर नहीं आ रहा समझ. चले इसको मैं रन करती हूँ. आपकी टेप, एक मिनट. और आप बुक आपके सामने है, तो अब मुझे यहाँ से इसको हटाना पड़ेगा टू रन द टेप. मतलब ठीक है, एक मिनट.
सुनिएगा। Szene 1. Das war ja mega cool. Dein Motorrad ist echt der Wahnsinn. Ja, und die Maschine macht wirklich Spaß. Es hat sich echt gelohnt, so lange zu sparen. Dafür habe ich gerne auf vieles verzichtet. Ist ja schon nicht billig. Aber ich kann einfach super abschalten, wenn ich unterwegs bin. Da kann ich einfach allen Stress und Ärger vergessen. Ja, das klingt gut. Wollen wir nächstes Wochenende wieder zusammen eine Tour machen? Ja klar, wenn das Wetter gut ist, gerne. जी बताइए ये कौन Szene 2. वैसे सेम Day. डे जिसमें क्या कर रहे थे Day में जी माखन Sie machen eine Fahrradtour Mhm. in welche Mhm. die Wetter ist das gut, die Sonne scheint. Wetter They okay. uh, they said we can again go on Sie machen eine Tour, motorcar tour. Sie haben Stress Wieder. und Ärger vergessen. Stress और Yes, Ärger ma'am. Stress. उनका दूर हुआ, Yes, ma'am. ja, und Yes, ma'am. Sie machen Spaß, ne? चलिए नेक्स्ट सुनते हैं। Yes, ma'am. ओके गुड, ये है डे। नेक्स्ट देखिए। अच्छा, इसी को मैं आगे से रन करती हूँ। Szene Mit Stöckchen oder Bällen. Ich finde ihre gute Laune immer so ackig, mehr brauche ich nicht. Ist das dein Hund? Ja, das bin ich mit Luna. Sie spielt so gerne mit Stöckchen oder Bällen. Und mir macht das auch riesig Spaß. Ja, das sieht man, dass ihr Spaß habt. Ich finde ihre gute Laune immer so ansteckend. Sie ist immer so stolz, wenn sie den Stock geholt hat. Ach, manchmal denke ich, mehr brauche ich nicht zum Glücklichsein. Nur schöne Natur und Luna, mit der ich draußen sein kann. Naja, ein bisschen mehr braucht man, glaube ich, schon als einen süßen Hund und die Natur. Aber ich würde gern mal mit euch mitkommen, wenn ihr spazieren geht. Klar, wir gehen oder joggen ja jeden Tag eine große Runde. Komm doch morgen einfach mit. Kannst du um 5:30? 5:30? Ja, das passt. Ich komme mit. जी B, ma'am. B. Warum denkst du so? Um, two ladies talking about the Mhm. Hund, eine Hund. Mhm. Uh, the lady who owned the dog, uh, she tell other woman about the dog, that she feel really happy with Mhm. her dog, Mhm. and they decide to go on walk, Mhm. and they decide time half six, um, and they decide they can go for jogging. Sehr gut verstanden. ठीक है, very nice. Next देखिए। Szene 3. Also, das finde ich echt super, dass wir uns alle treffen und endlich mal wieder zusammen sind. Ja, endlich kommen wir mal wieder alle zusammen. Das ist ja jetzt schon wieder so lange her. Also eigentlich gibt es für mich nichts Schöneres, als mit euch zusammen zu sein, mich mit euch zu unterhalten und mit euch zu lachen. Perfekt. Mehr brauche ich nicht. Jetzt übertreibst du aber. Aber es stimmt schon. Es ist einfach schön, euch zu treffen. Eben. Also, auf uns. Szene 4. जी मैम आवाज कट रही है बीच में। आवाज कट रही है, दोबारा रन करूँ इसे? जी मैम आवाज ब्रेक हो रही है। 5:30? Ja, das passt. Szene स्टार्ट 3. से ला अभी ठीक है? Also, das finde ich echt super, dass wir uns alle अभी ठीक है? यस मैम अब treffen ठीक, und यहाँ से endlich ठीक है। mal wieder zusammen sind. Ja, endlich kommen wir mal Ja, wieder na, alle okay. zusammen. Das ist ja jetzt schon wieder so lange her. Also eigentlich gibt es für mich nichts Schöneres, als mit euch zusammen zu sein, mich mit euch zu unterhalten und mit euch zu lachen. Perfekt. Mehr brauche ich nicht. Jetzt übertreibst du aber. Aber es stimmt schon. Es ist einfach schön, euch zu treffen. Eben. Also, auf uns. Szene 4. Oh, जी बताइए।
G, ma'am. हाँ G. ठीक है, मैं खोलती हूँ उसको, कौन सा वाला था? Okay, warum denkst du so? Es gab Freundinnen, es gab 3 oder 4 Freunde, die miteinander sprechen. Yes, ma'am. Und worüber sprechen sie? They, uh, किस चीज के बारे में? they said they are here for after so long time. हम्म They are they laugh together हाँ and having fun together mhm. and ठीक है, du सही है. Es ist so lange her, dass wir gesprochen haben, gelacht haben, miteinander gelacht haben. yes, ma'am. तो वो एक दूसरे से लाइक मिलके खुश हो रहे हैं. ठीक हो गया. और अभी ये Yes. लास्ट सुनिएगा. Treibst du aber. Aber es stimmt schon. Es ist einfach schön, euch zu treffen. Ist uns wichtig. Ich meine, Oh, das ist aber ein tolles Wohnzimmer. Überhaupt, eure Wohnung ist echt schick. ja, das ist uns wichtig. Ich meine, man verbringt ja viel Zeit in den eigenen 4 Wänden. Da nehmen wir auch gerne mal ein bisschen mehr Geld in die Hand. Wir arbeiten ja auch beide viel. Das ist natürlich schon irgendwie auch Luxus, aber das ist es uns wert. Wir sind beide sehr gerne zu Hause und da möchten wir einfach, dass hier alles so richtig schön ist. Da wollen wir keine Kompromisse machen. Ja, und als nächstes leisten wir uns eine neue Küche. Komm, ich zeig dir mal die alte. जी, das war auch sehr einfach. A. ए, A, ma'am. ठीक है. किस चीज के बारे में बात हो रही थी? They talk about their Vonu, हम्म in which they said they work a lot to uh, हम्म for their house. ठीक है. die Frau hatte die Wohnung vermietet, ne? उसने वो लिया था किराए पे. Yes, sir. और वो कह रही थी, sie war sehr glücklich, dass die Wohnung sehr schön war. और वो उसकी तारीफ कर रही थी ना. ऐसा था कुछ. यस. ओके गुड. इसमें अब देखिए, Yes, sir. क्या बताया मैं Yes, sir. लोगों के लिए. was ist besonders wichtig heute? ठीक है, लोगों को क्या चीज खुश करती है. was macht die Leute glücklich? ठीक है. und jetzt hier ist deine Frage. थोड़ा सा आपका प्रश्न की थोड़ी सी मैं आपको एक टास्क दूंगी. अम, एक डे के ऊपर थोड़ा सा आपने 2-3 लाइनें आप लिखिए और यहाँ पे प्रेजेंट कीजिए, और एक स्वाय के ऊपर एक ही प्रेजेंटेशन के अंदर. Frage 1. Was ist Ihnen besonders wichtig und was brauchen Sie dazu? Zum Beispiel für mich ist äh, Zeit verbringen mit meiner Familie ist sehr wichtig. Ja? Und Yes, sir. dafür brauche ich kein Geld, aber brauche ich viel Zeit. Und meistens habe ich nicht viel Zeit, aber ich möchte, dass ich mehr Zeit haben könnte, mit meiner Familie und mit meinen Kindern spielen zu können oder chatten zu können. तो इस तरीके से कुछ आप थोड़ी सी बातें लिखिए. स्वाय में was würden Sie machen wenn एक मैम आपने हम्म, डे बोला है और उसके अलावा ये बे. ये दूसरा स्वाय. Was würden Sie machen, wenn Sie plötzlich viel Geld bekommen würden? ठीक है. इसका थोड़ा सा स्ट्रक्चर मैं आपको समझा देती हूँ. Wofür würden Sie es ausgeben? किस चीज के लिए आप उसको स्पेंड करना चाहेंगे? Was wäre Ihnen nicht so wichtig? What would be not so important for you? ठीक है, 2-3 लाइनें इसके ऊपर भी लिखिएगा. Wenn ich viel Geld hätte, ये conjunctive स्वाय, ये वाली चीज हम कर चुके हैं, राइट? Yes, ma'am. रियल सिचुएशन, ये रियल सिचुएशन जो हमने किए थे B1.1 के अंदर किए थे. ठीक है, तो इस स्ट्रक्चर के अंदर Yes, ma'am. कुछ 1-2 सेंटेंसेस बनाइए. Wenn ich viel Geld hätte, if I had much money, würde ich, zum Beispiel, wenn ich viel Geld hätte, würde ich eine Weltreise machen. Würde ich mit meinen Kindern eine Weltreise machen. ठीक है? Und Mhm. ich würde gerne viel shoppen. Ich würde gerne auch den armen Leuten ein bisschen Geld geben. Und Wake up fun.
wir kaufen eine Haus oder eine Ich würde Auto. gerne ein neues Haus kaufen. Ja, gute Idee. Und was wäre mir nicht so wichtig? Vielleicht, क्या चीज विशेष नहीं हो सकती? Vielleicht viel Geld zu verschwenden. Verschwenden bedeutet Zaya करना, ist mir nicht so wichtig. Oder viele Kleidungsstücke zu kaufen, ist mir nicht so wichtig. तो इसके ऊपर भी कुछ एक दो बात, ठीक है? क्या चीज आप नहीं खरीदना पसंद करते हो? तो आई गिव यू सम मिनट्स, 7-8 मिनट्स, तो फिर आप इसको प्रेजेंट करें, फिर हम आगे चलते हैं, ठीक है? तो इससे रिकॉर्डिंग मैं यहाँ से ब्रेक करती हूँ और फिर इसको मैं दोबारा कंटिन्यू करूंगी. Okay, du darfst jetzt beginnen. जी Mahan. Geld ist für mich nicht so wichtig. Es gibt viele Dinge, die man ohne Geld machen kann. Zum Beispiel Zeit mit meiner Familie verbringen, reisen, lachen, gesund bleiben, spazieren gehen, die Natur genießen, ähm, gute Gespräche führen, singen und dankbar sein. ठीक है, sehr gut, sehr gut. Das ist alles. Erzählt, sehr gut. Und zwei, was würdest du machen, wenn du plötzlich Geld bekommst? Äh, Das gehört ab. wenn ich, wenn ich viel, wenn ich viel, wenn ich viel Geld hatte, würde ich ein neues Haus oder ein neues Auto kaufen, um die Welt reisen, armen Menschen helfen, meine Familie unterstützen, ein Krankenhaus, Aufbauen. ein Krankenhaus öffnen, Okay, gut. äh, äh, und schöne Geschenke für meine Freunde kaufen. Okay. Sehr gut. तो ये आपको स्ट्रक्चर जो है ये समझ आ गए. Wenn ich viel Geld hätte, würde ich, ये थोड़ा सा इम्पोर्टेंट था. इसी स्ट्रक्चर में आपने बात की है ना? Wenn ich viel Geld hätte, würde ich Yes, ma'am. den armen Leuten helfen. इस तरीके से ना? चले, ठीक है, gut, sehr gut. Das war eine Yes, ma'am. gute Sprechübung. आपकी अच्छी इसमें प्रैक्टिस हो गई है. मीटिंग में दोबारा इसको स्टार्ट करते हैं, इसको ज्वाइन करें तो फिर आगे चलते हैं, ठीक है?